गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 13व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये 560 ओवी नंबर पर्यंत आलो होतो. तर त्याच्यानंतरच आता आपण पुढे घेऊया. शेवटची ओवी आपण जी घेतली होती ती अशी होती की कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे हे डोळे ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे होतात किंवा असतात तसे होतील. आपण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याच्याबद्दल चिंतन करतोय. समजा आपल्याला कळलं की जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे आजार, या दोषयुक्त आहेत, तर आपण यांच्या मागे लागणार नाही किंवा आपल्याला यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही. तर प्रत्येक अवयव कसा म्हातारपणात निकामी होतो त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. भवईची पडळे वोमथती सिनसाळे उरू कुहिजैल जळे आसू वाचेनी. भिवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील. आपल्या भुवया ज्या आहेत ना त्याचे जे पडदे आहेत ते झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील आणि अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. डोळ्यातनं जे अश्रू निघतील त्याच्याने ऊर कुजेल म्हणजे ते छातीपर्यंत ओघळेल आणि इट विल रॉट. जैसे बाभुळीचे खोड गिरबडुनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जैल. ज्याप्रमाणे बाभुळीचं खोड सरळ गिरबिडून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. सरळ म्हणजे सरडा का, की बाभळीचं खोड सरळ गिरबिडून टाकतात म्हणजे ते खराब होतं आय गेस, आणि तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. म्हणजे कसं असतं पहा, की समजा एखाद्यानी खूप पान वगैरे खाल्लं आणि त्यांचं त्याच्यावर कंट्रोल नाही आहे तोंडावर काही, तर तिथनं सगळं असं ते सगळं गळेल लाळ. तर तशा प्रकारची अवस्था म्हातारपणी होऊ शकते. इफ वी डोंट हॅव कंट्रोल ओव्हर अवर फॅकल्टीज, then certain involuntary secretions can occur and we may not be able to do anything about it. How embarrassing आणि how, आपण त्याला कसं, कुठला शब्द माझ्या डोक्यात आता येत नाही की स्वतःचीच घृणा येईल अशा प्रकारचं आपलं शरीर होऊन जाईल. म्हणजे काय झालं की समजा आपण खूप वर्ष जगलो आणि आपण जर स्वतःच्या शरीराची वगैरे काळजी घेतली नाही तर अशा प्रकारे शरीराची अवस्था होऊ शकते. म्हणजे त्यांनी आपल्याला स्वतःला देखील संकोच होऊ शकतो आणि इतरांना त्याचा त्रास होईल तर तो होईलच. आपल्या स्वतःलाच जर स्वतःच्या शरीराची लाज वाटत असेल, संकोच वाटत असेल, तर तुम्ही विचार करा की जे लोक त्या शरीराची काळजी घेत आहेत त्यांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटायचा काही संभव आहे का? म्हणजे जर आपल्याला आपलं शरीर नकोसं झालं असेल तर इतरांना तर त्याच्याही पेक्षा जास्त नकोसं झालेलं असेल. दिस इज व्हॉट विल हॅपन. तर अशी अवस्था न यावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एका विशिष्ट जीवनशैलीनुसार राहावं लागेल. तसं आपण राहू शकलो तर फार चांगलं आहे, आणि जर नाही राहू शकलो तर मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे. काय म्हणतात बघूया ज्ञानेश्वर महाराज पुढे. ते म्हणतात की रांधवणी चुली पुढे पर्हे उन्मादती खातवडे तैसीची ये नाकाडे बिडबिडती. स्वयंपाक करण्याच्या चुली पुढे खाचेत अगरचरात उष्ट पाणी साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. हे सगळं वर्णन इतकं बिभत्स सुरू आहे
की ते वाचल्यानंतर आपल्याला इतके म्हातारे होऊन आपल्या शरीराची अशी अवस्था होईपर्यंत आपलं जीवन पुढे सुरू राहावं अशी आसक्तीच राहणार नाही. तुम्ही ज्ञानदेव महाराजांचं स्वतःचं उदाहरण बघा. त्यांनी 21व्या वर्षी म्हणजे ऐन तारुण्यात स्वखुशीने देह विसर्जित केला, संजीवन समाधी घेतली. दुसरं उदाहरण शंकराचार्यांचं, 32व्या वर्षी समाधी. येशू ख्रिस्त 33व्या वर्षी समाधी. आपले जे पास्ट मास्टर्स आहेत त्यापैकी आपण गौतम बुद्ध म्हणू शकतो की ते 80 वर्ष किंवा जास्त जगले. परंतु त्यांनी ज्ञान किंवा बोध झाल्यानंतर फक्त समाज प्रबोधनाचं कार्य केलं, स्वतःसाठी नाही जगले. आपली समस्या काय आहे की आपण शिस्तीने राहतो आणि वी बिकम व्हेरी फिट, बट वी मिसयूज दॅट फिटनेस फॉर एन्जॉईंग दिस वर्ल्ड. म्हणजे समजा आपण आजारी असलो आणि आपल्याला पुष्कळ दिवस आजारपणामुळे अनेक प्रकारच्या विषयांचा भोग घेता आला नाही, तर जेव्हा आपला आजार बरा होतो, जेव्हा आपली शक्ती पूर्ववत होते, तेव्हा आपण तेच भोग भोगायला लागतो की ज्यांच्यामुळे आजार झाला इन द फर्स्ट प्लेस. हे मी अगदी छोटंसं उदाहरण दिलं. जगामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामुळे आपल्याला जे चांगले अनुभव येतात, सुखाचे अनुभव येतात, ते अनुभव आता आपण घेण्याची आपली क्षमता नाही उरली आहे, कारण शरीर म्हातार झालंय. परंतु मनामधून त्या सगळ्या वस्तूंचे, व्यक्तींचे भोग घेण्याची आपली इच्छा पूर्णपणे शमलेली नाही आहे. त्यामुळे आपण हे शरीर सोडून देतो आणि दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजे नवीन मॉडेल. आणि काय करतो, आत्ता जे धडे आपण शिकलो होतो ते धडे सगळे विसरून गेलो, कारण की नवीन मॉडेल मिळालं ना गाडीचा, पुन्हा धोपटा दिला. असं होतं. तसं जर आपण करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सुख येतं आहे असं वाटेल, परंतु सरतेशेवटी दुःखाशिवाय दुसरं काहीच उरणार नाही. आपल्या जीवनाची जर आपण कथा बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली पहिली काही वर्ष खूप आनंदात गेली, खूप सुखात गेली, कारण की तेव्हा आपल्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी नव्हती. आपलं शरीर सक्षम होतं आणि लहान वयातले, तारुण्यातले सगळे जे उपभोग आहेत, जे त्या वयातल्या शक्तीनुसार आपल्याला भोगायला शक्य असतं, ते आपण भोगले सगळे. परंतु ते आवश्यकतेपेक्षा जास्त भोगले, त्याच्यामध्ये आपण आसक्त झालो. त्यामुळे आपल्या शरीराची अशी जर्जर अवस्था झाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु अँटी एजिंग किंवा एज रिव्हर्सल यावर जितका पैसा आणि लोकांची शक्ती खर्च होते, तितकी कदाचित फार कमी गोष्टींवर होत असेल. तुम्ही पुष्कळदा जाहिराती बघत असाल की तुम्ही अमुक अमुक करा म्हणजे तुम्ही पुन्हा तरुण व्हाल. म्हणजे निसर्गाच्या नियमांप्रमाणे शरीर आता वार्धक्याकडे झुकायला लागलेलं आहे, परंतु मनामधून यौवनामधल्या इच्छा किंवा यौवनामधले जे भोग होते त्यांची स्मृती गेलेलीच नाही. त्यामुळे वृद्धावस्थेत सुद्धा औषधं वगैरे घेण्याची प्रवृत्ती आहे, की त्यामुळे आपलं शरीर पुन्हा जर
यौवनावस्थेत येऊ शकलं. कशा करता? पुन्हा तेच भोग भोगण्याकरता. अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये, अशा प्रकारच्या मनोवृत्तीमध्ये समजा आपण राहिलो, तर आपल्याला या जगापासून आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यापासून सुटका अशक्य आहे. कारण की आपल्या मनामधनं जगाची सत्यता आणि जग मला सुखी करेल ही मान्यता अजूनपर्यंत गेलेली नाही. ती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जन्म-मृत्यू, जरा-व्याधी या सगळ्या चक्रातून जात राहू. ह्या कशा दोषयुक्त आहेत, ते आपल्याला ज्ञानदेव महाराज समजावून सांगतायत. ते समजा आपल्याला पूर्णपणे समजलं, तर आपण ह्याच्यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करू. तांबुले ओठ राहू, हासता दात दाऊ, सनागर मिरवू बोल जिणे. ज्या मुखाने ज्या मुखाचे ओठ मी विड्याने तारुण्यावस्थेत रंगवतो व ज्यातील दात हसताना दाखवतो आणि ज्या मुखाने चांगलं सुंदर बोलतो, तयाची पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा, या उमळती दाढा दातांसहित. त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील. कुळवाडी रिणे दाटली, का वाकडिया ढोरे बैसली, तैसी नुठी काही केली जीभची हे. शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने म्हणजे झडीच्या पावसाने, जो खूप जोराने येतो वाऱ्यासकट, तो वाकडीचा पाऊस, जशी एकदा गुरं बसली म्हणजे उठत नाहीत, तशा प्रकारचा पाऊस आला आणि गुरं बसली म्हणजे गेली. तर त्याप्रमाणे जशी जी म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने ती उठत नाहीत. त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही. म्हणजे आपल्याला मनातून बोलायची खूप इच्छा असेल, परंतु जीभ आपली उठणारच नाही. वी विल नॉट बी एबल टू से एनिथिंग. इवन दो वी मे वॉन्ट टू एक्सप्रेस अवर फीलिंग्स, वी माइट नॉट बी एबल टू से एनिथिंग. असं होतं ना पुष्कळदा. अगदी मरायला टेकलेली जी व्यक्ती असेल, त्यांना काहीतरी म्हणायचं असतं, परंतु ते म्हणू शकत नाही. कारण की जीभच उठत नाही. कुसळे कोरडी, वारेनी जाती बरडी, तैसा आपदा तोंडी दाढी येसी. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे म्हणजे तिथे जे गवताचे समजा तुकडे पडलेले असतील ना, कचरा, माळ जमिनीतील म्हणजे जिथे काही पिकत नाहीये, जिथे कुठलंही उभं पीक नाहीये. देर इज नो ग्रीनरी. माझ्या मागे तुम्हाला पुष्कळ ग्रीनरी दिसते, परंतु तशा प्रकारची ग्रीनरी तिथे नाहीये. माळ जमीन आहे ती. इट्स ड्राय लँड. तिथे वाळलेली कुसळ जशी वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. म्हणजे आता कसं की आपण सध्या म्हणजे मी तरी दाढी वगैरे करू शकतो. परंतु पुष्कळदा असं होऊ शकतं ना, की आपण दाढी करू शकणार नाही किंवा ती दाढी वाढेल. त्याला आपण काही नाही करू शकणार. समजा तुम्हाला दाढी वाढलेली आवडत असली वगैरे तर फार चांगली गोष्ट आहे. परंतु जर दाढी वाढलेली आवडत नसेल, तर मग तुम्हाला म्हातारपणी दाढी करता आली नाही, तर मग अशा प्रकारचा चेहरा आपला दिसेल. म्हातारपणाबद्दल काय काय सांगतायत ज्ञानदेव महाराज, जे 21 वर्षाचे आहेत. म्हणजे हे लिहिलं तेव्हा तर ते 16च वर्षाचे होते. आषाढी चैनी जळे, जैसी झिरपती शैलाची मोळे, तैसे खांडीहुनी लाळे पडती पूर. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाचेसी अपवाडू, कानी अनुघडू, पिंड गरुवा माकडू होईल हा. वाणीला नीट बोलण्याचं सामर्थ्य राहणार नाही. कानाची कवाडे बंद होतील म्हणजे कानाने ऐकू येणार नाही. आणि हे पुष्ट असलेलं शरीर म्हाताऱ्या माकडासारखं बेडौल होईल. तृणाचे बुजवणे, आंधोळे वारे नगुणे,
तैसे येईल कापणे सर्व अंगासी. गवताचं बुजगावणं जसं वाऱ्याने हलतं त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगात कापरं भरेल. द बॉडी विल नॉट बी एबल टू स्टँड प्रॉपरली. इट विल स्टार्ट शेकिंग. पाया पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी, बरवपणा बागडी नाच विजेल. पाय पायात अडकतील, हात वाकडे पडतील आणि हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल. म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल. ज्यांनी आपल्या देहाची आणि आपल्या मनाची व्यवस्थित काळजी घेतलेली नाहीये, त्यांचं शरीर तारुण्यात जितकं चांगलं होतं आणि सुडवलं होतं ते आता तितकंच कुरूप आणि बेडौल होईल. मळमूत्रद्वारे होऊनी खाती ठोकरे, नवसिये होती इतरे माझी या निधनी. मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यांसारखी होतील आणि इतर लोक माझ्या मरणाविषयीचा नवस करतील. जर आपल्या शरीरातून जे काही बाहेर निघतंय त्याच्यावर आपलं नियंत्रण नसलं, सो इफ देर आर इनव्हॉलंटरी एक्सक्रिशन्स फ्रॉम द बॉडी, आपण मरावं असं इतर लोक नवस करतील. म्हातारपण किती वाईट असू शकतं ते हा 16 वर्षाचा मुलगा आपल्याला सांगतोय. आपल्याला स्वतःला जोपर्यंत म्हातारपण येत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. जर आपलं म्हातारपण असं असू शकतं अशी कल्पना आपल्या मनात जर असली किंवा अशी जाणीव असली तर आपण काय करू? जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण मनावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त करू. निसर्गाचे नियम पाळू. शरीर सुदृढ, सुडौल, हलकं ठेवू. कशा करता? जगातल्या वस्तूंचे भोग घेण्याकरता नाही, परंतु या शरीराने, ह्या मनाने, ह्या बुद्धीने सगळ्यांचं कल्याण कसं करता येईल, कसं होऊ शकेल याबद्दल चिंतन करून, यामध्ये आपला देह वापरून, यामध्ये आपली सगळी बुद्धी वापरून शेवटी जेव्हा अशी वेळ येईल की या देहाने जे काम व्हायला हवंय ते होणार नाही, तेव्हा हा देह स्वखुशीने, स्वेच्छेने सोडून देण्याची पण तयारी राहील. म्हणजे आपण शवासन करायला घेऊ आणि त्यातनं उठणारच नाही. आपल्याला समजा आपल्या मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता आलं किंवा नियंत्रण कसं ठेवावं हे शिकता आलं, तर अशा प्रकारची अवस्था होण्यापूर्वी आपण स्वेच्छेने देह इथेच ठेवू आणि चालतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अतिशय गंभीर विषय हा, परंतु गंभीर विषयाबद्दल गंभीरतेनेच चिंतन करणं आवश्यक आहे. देखोनी थुंकील जगू, मरणाचा पडेल पांगू, सोयरिया उबगू येईल माझा. माझी अशी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील आणि मला मरण लवकर येणार नाही आणि सोयऱ्या धाऱ्या लोकांना देखील माझा कंटाळा येईल. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईना. बायका मला पिशाच म्हणतील आणि मुले मला भिवून मूर्छित होतील. त्यांना वाटेल की हे कोण भूत आलंय. फार काय सांगावं, मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन. सगळ्यांची मला माझी सगळ्यांना किळस येईल. उभळीचा उजगरा, शेजारिया शेजारिया साईल या घरा, शिणविल म्हणती म्हातारा बहुता ते हा.
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणवील असं ते म्हणतील. ऐसी वार्धक्याची सुचणी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो तरुणपणातच. म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. तो मनात म्हणतो की उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल. मग आपलं हित साधण्यास काय उरणार आहे? तारुण्यात जर आपल्याला हे शहाणपण नाही आलं आणि आपण जर ह्या दिशेने वाटचाल नाही केली तर आपल्याला आपलं हित कसं काय साधता येईल? म्हणून नाही कणे पावे तव आई कोणी घाली आघवे, पंगू न होता जावे तेथ जाय. म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपल्याला जिथे म्हणजे जे देवस्थान तीर्थ वगैरे ठिकाणी जायचं असेल तिथे तो जातो. दृष्टी जवा आहे तव पहावे तेतुले पाहे, मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते. जिथपर्यंत दृष्टीचं सामर्थ्य टिकून राहिलं आहे तिथपर्यंत जितकं पाहायचं असेल तितकं पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगलं बोलायचं ते बोलून घेतो. हात होती खुळे हे पुढील मोटके कळे, आणि करू निघाली सकळे नानादिके. हात लुळे होतील ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादी सर्व सत्कृत्य करून टाकतो. ऐसी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडं होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जोपर्यंत आपलं मन आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी शाबूत आहेत तोपर्यंत आत्मज्ञानाचा विचार तो करून ठेवतो. जै चोर पाहे झोंबती तव आजीची ऋषीचे संपत्ती, का झाका झाकी वाती न वचता कीजे. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, किंवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी. जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण वार्धक्यामध्ये जे काही होणार आहे त्याची तजवीज करून ठेवावी सगळ्या दृष्टीने. जर ते आपण नाही केलं तर मग आपल्याला म्हातारपणी असं वाटू शकतं की अरे, मला ह्या गोष्टी करायला हव्या होत्या पण मी या नाही केल्या. देर शुड बी नो रिग्रेट्स वेन वी आर ओल्ड, की वी न्यू व्हॉट वॉज प्रॉपर, पण अनफॉर्च्युनेटली वी डिड नॉट डू इट बिकॉज वी गॉट कॅरीड अवे विथ ऑल दी अट्रॅक्शन्स इन द वर्ल्ड. माझ्या मनामध्ये जे विचार यायचे, माझ्या मनामध्ये जगाबद्दल ज्या प्रकारची आसक्ती होती, त्या सगळ्या विषयांच्या मागे लागून जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी माझ्या म्हातारपणाबद्दल पण चिंता नाही केली आणि मनुष्यजन्म मला का बरं मिळालेला आहे याविषयी देखील चिंतन नाही केलं. मनुष्यजन्म मिळण्याचं एकच कारण आहे, ते कारण म्हणजे मी कोण आहे याचा बोध व्हावा. कारण की केवळ या देहामध्येच तशा प्रकारचा बोध होणं शक्य आहे. दुसऱ्या कुठल्याही देहामध्ये ज्या प्रकारे आपण विचार करू शकतो तशा प्रकारची क्षमता नाही आहे. आपलं नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला देह मिळाला हा. या देहामध्ये आपण आत्ता सध्याचे चिंतन करतो आहे ते चिंतन करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, ते चिंतन आपल्याला आवडायला लागलं, त्या चिंतनानुसार प्रत्यक्ष आयुष्य जगावं अशी प्रेरणा निर्माण झाली आणि तसं आयुष्य जगत असताना आतून एक
असीम समाधानाचा अनुभव आला. ह्याच्यापेक्षा दुसरं जास्त भाग्य काय असू शकतं? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण स्वतः कोण आहोत याचा बोध करून घेणं हाच खरा पुरुषार्थ आहे. याच्या व्यतिरिक्त आपण किती मोठं व्हावं, आपण कोणाला किती गणवावं, आपण किती पैसे जमा करावे, आपण कुठल्या पदावर बसावं, आपण कुणाला अद्दल घडवावी, हे सगळेच्या सगळे विचार जे आहेत ना, हे संपूर्णपणे मूर्खपणाचे विचार आहेत. एकच विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे की मला स्वतःच्या स्वरूपाचा बोध कसा होईल, बाकी कुठलीही गोष्ट त्याच्यासमोर गौण आहे. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघवे सवते करी. त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच म्हणजे तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. म्हणजे काय की जे करायचं ते सर्व केलं. आता मोडूनी ठेली दुर्गे का वळीत धरिली खगे तेथ उपेक्षुनी जो निघे तो नागवला की. आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत. अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता आणि त्यावेळी त्याने पुढे जाण्याचं टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल का? तर तो नागवला जात नाही. तैसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेणो कैचा. तसं म्हातारपण येईल आणि जन्माला आले पण व्यर्थ जाईल. कारण 100 वर्ष आयुष्य आहे तेव्हा भर ज्वानीत मजा करून पुढे परमार्थ करू असं म्हणणारा तो तरी शतायू आहे का, की नाही कोणास ठाऊक. म्हणजे बघा की आपण असं म्हणतो की आपल्याला 100 वर्ष जगायचंय, त्यामुळे आत्ता तर मजा करून घेऊन नंतर आपण पाहू काय करायचं ते. गीता आपण नंतर शिकली तरी चालते. भगवंताचं असं म्हणणं आहे आणि ज्ञानदेवांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तारुण्यातच गीता आत्मसात केली तर तुम्हाला तारुण्यातच या देहाबद्दलची आसक्ती पूर्णपणे सुटून जाईल. ह्या जगाबद्दलची आसक्ती पूर्णपणे सुटून जाईल आणि तुम्ही स्वतःच्या स्वरूपाच्या आनंदात 21व्या वर्षीच संजीवन समाधी घ्याल. हे त्यांनी स्वतःच्याच अनुभवावरनं, स्वतःच्या उदाहरणावरनं आपल्याला समजावून सांगितलं. म्हणजे ते होऊ शकत नाही अशी आपण मनामध्ये शंकाच बाळगायला नको. आपल्याकडनं होऊ शकत नाही ती गोष्ट वेगळी. आपण 21व्या वर्षी समाधी घेण्याच्या अवस्थेत नव्हतोच. आपण त्याच्यापेक्षा 3 पट आयुष्य जगून चुकलोय आता. परंतु तरी देखील त्यांना जो आपल्यापेक्षा 1/3 वयामध्ये शहाणपणा आला होता, तो आपल्याला आता तरी आलाय का? जर आला नसेल तर आणण्याचा प्रयत्न करावा आपण. झाडिलीची कोळे झाडी तया न फळे जेवी बोंडी जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काही. तिळाचे कोळ म्हणजे तिळाचे उपटलेले झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडांमधून जसे तीळ निघत नाहीत, तसंच अग्नी जरी असला पण तो एकदा राखोंडी झाला की मग कोणत्याही पदार्थास जाळू शकेल का? म्हणून वार्धक्याचे नीट आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. अशा प्रकारे जो त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती आणि बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करेल असं वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचं त्याला तारुण्यावस्थेतच स्मरण असल्यामुळे तो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं समजावं. ज्याला हे तारुण्यातच ज्ञान झालेलं आहे, ज्याला ही जाणीव झालेली आहे आणि त्यानुसार तो तारुण्यामध्ये जे करणीय आहे ते करतोय. तैसेची नाना रोग पडिघाती ना जव पुढा अंग तव आरोग्याचे उपेग करूनी घाली. व्याधी म्हणजे त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. आपण काय करतोय सध्या? आपल्याला कुठलाही रोग होऊ नये
याच्यासाठी आपल्यात जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपण सदुपयोग करतोय. कुठली कुठली शक्ती आपल्याजवळ? आपल्याजवळ शरीरामधली फिजिकल स्ट्रेंग्थ आहे, भौतिक शक्ती. आपल्या मनामध्ये बौद्धिक शक्ती आहे. आपल्या मनामध्ये जी बुद्धी आहे, तिची जी शक्ती आहे, ती आपण अशा प्रकारे वापरतोय की ज्यानुसार सध्या आपलं जे चांगलं चाललंय ते त्याच्यापेक्षाही चांगलं कसं चालेल आणि कुठल्याही प्रकारची व्याधी आपल्याला होणारच नाही, अशी जर आपण व्यवस्था केली तर किती चांगलं आहे. दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू एनकरेज एव्हरीबडी टू डू. That is how we are inspiring other people to do because we have experienced it ourselves. आपल्याला या सगळ्या जीवनशैलीमुळे, या सगळ्या चिंतनामुळे, या सगळ्या डिसिप्लिनमुळे, शिस्तीमुळे ज्या प्रकारच्या आंतरिक, भौतिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव आला, शांतीचा अनुभव आला, समाधानाचा अनुभव आला, तो अनुभव सगळ्यांना कसा येऊ शकेल त्याकरता आपण मार्गदर्शन पण करतोय आणि लोकांना प्रेरित पण करतोय. अशा प्रकारे जर आपल्याला जेव्हा शक्य आहे, जेव्हा आपल्यामध्ये शक्ती आहे पुरेशी, तेव्हा आपण स्वतः या अवस्थेत येणार नाही, वार्धक्याच्या दुरावस्थेत येणार नाही, त्याच्यासाठी तयारी केली आणि इतरांना तसं राहण्यासाठी प्रेरित केलं. जोर जबरदस्तीने, परंतु प्रेमाने. म्हणजे अशा प्रकारे जीवनशैली चालवण्यासाठी कष्ट होतात. कुठल्याही प्रकारची शिस्त आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी कष्ट जरूर होतात, परंतु ते कष्ट सहज साध्य व्हावे याच्यासाठी जो अभ्यास आहे, अभ्यासाने कष्ट कष्ट वाटत नाहीत. म्हणजे तुम्ही विचार करा की जेव्हा पहिल्यांदा तुम्ही योगासनं करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते आतापर्यंत जितका तुम्ही अभ्यास केला तितकी ती योगासनं तुम्हाला सोपी 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 होत गेली ना. म्हणजे काय झालं की पहिल्यांदी जी शिस्त कष्टप्रद होती, कष्टदायी होती, ती आता तितकीशी कष्टदायी नाही होत आहे. सो अर्लियर डुईंग योगासन वॉज much more painful. Nowadays, because of practice, doing yogasan has become much easier. Not only not painful, it has become pleasurable. किती लोकांचा अनुभव आहे? पहिल्यांदी आपण जेव्हा कुठलीही शिस्त आपल्या जीवनामध्ये आणतो तेव्हा कष्ट अवश्य होतात, परंतु अभ्यासाने ते कष्ट शेवटी सुखात ट्रान्सफॉर्म होतात. अशा प्रकारे आपण करायला पाहिजे. सापाच्या तोंडी पडली जे उंडी, ते लावणी सांडी प्रबुद्धू जैसा. सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो. सापाच्या तोंडातनं काढलेला आपण खाऊ का? त्याच्या तोंडातली लाळ त्याच्यामध्ये मिसळलेली असेल तर ते सगळं विष होईल ना आपल्यासाठी. तैसा वियोगे जिणे दुःखे, विपत्ती शोक ओखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग आणि दुःखे, विपत्ती आणि शोक ही पोचली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो. ज्या स्नेहाच्या योगाने वियोग आणि दुःखे, विपत्ती आणि शोक ही पोचली जातात, तो स्नेह टाकून समाधान वृत्ती ठेवून जो उदास होऊन राहतो,
त्या स्नेहाच्या मुळे आपण कित्येक वेळा याच्यावर चिंतन केलेलं आहे की आपण कोणाच्याही प्रेमात पडायची गरज नाहीये. तुमच्यापैकी कोणीही कृपा करून माझ्या प्रेमात पडू नका. माझ्या प्रेमात राहा, पण प्रेमात पडू नका. सो डोंट गेट इन्फॅच्युएटेड बाय द पर्सनॅलिटी. आपण कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तित्वामध्ये आसक्त होण्याची काहीच गरज नाही. आपण जी अभिव्यक्ती आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये कुठल्याही प्रकारचं विशेष काहीच नाहीये, परंतु जे विचार व्यक्त होत आहेत त्यांच्याकडे लक्षपूर्वक ऐकण्याची जास्त आवश्यकता आहे. आणि ते विचार देखील माझे विचार नाही आहेत, ते विचार ज्ञानदेव महाराजांचे आहेत. आणि ज्ञानदेव महाराजांना जर तुम्ही विचारलं ते म्हणतील की ते निवृत्तीनाथांचे विचार आहेत. निवृत्तीनाथांना विचारलं तर ते म्हणतील की माझ्या गुरूंचे विचार आहेत. याचा अर्थ हा आहे की हे जे विचार आहेत ना, हे विचार आहेत, ते केवळ आहेत. त्यांना आपल्या ऋषींनी, मुनींनी, दार्शनिकांनी एकत्र आणून ठेवलं. वेगवेगळ्या त्यांच्या शब्दांमधून. त्यांचे ते शब्द नाही आहेत. त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतील की हे आमचे शब्द नाही आहेत. हे शब्द आम्हाला ऐकू आले. म्हणून त्यांना आपण श्रुती म्हटलं. तर या श्रुती ज्या आहेत, त्या श्रुतींचं सगळं जे सार आहे, त्या साराचं सार म्हणजे गीता. तर गीता जर आपण पूर्णपणे समजू शकलो, ते जर सार आपल्यामध्ये मुरवू शकलो आणि त्यानुसार आपलं जीवन जर प्रगट झालं, तर त्यात मी काय केलं? मी तर काहीच नाही केलं. मी जे शिकलो तेच फक्त आचरणात आणलं. का बरं आणलं? कारण की तेच सत्य आहे अशी माझी खात्री पटली. परंतु जे विचार व्यक्त होत आहेत ते माझे नाही आहेत. आपल्याला आपल्या या सगळ्या गुरूंकडून जे शिकायला मिळालं तेच फक्त इथे प्रकट होत आहे. माझे स्वतःचे विचार जर मी त्याच्यात मिसळले तर मग त्याच्यामध्ये माझा मीपणा, माझा अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी येतील. मला देखील जे काही अनुभव आले ते देवाच्या कृपेनेच आले ना. मी फक्त एवढं केलं की त्या सगळ्या अनुभवांवरनं काहीतरी शिकलो. सो आय लर्न समथिंग फ्रॉम ऑल दोज एक्सपिरियन्सेस. आणि जे मी शिकलो ते सगळं केवळ शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपण जो काही बोध घेतला आपल्या सगळ्या अनुभवांवरनं, जर तो खरंच झाला असेल बोध, तर तो सरस्वतीच्या कृपेने आपल्या वाणीतून प्रकट होईल. जर आपली वाणी संपूर्णपणे सरस्वतीला शरणागत असली तर वाणीची देवता सरस्वती आहे, शारदा आहे. तिची जर कृपा असली तरच विचार वाणीमधनं व्यक्त होतील आणि ते तुमच्या हृदयाला जाऊन भिडतील. त्याच्यामध्ये विचार माझे नाही आहेत, ते आपल्या उपनिषदांचे आहेत.
विचारांचं वाणीमध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे ती माझी नाही आहे. ती प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडते, किंवा ती शारदेच्या कृपेमुळे किंवा सरस्वतीच्या कृपेमुळे घडते. तोंडातून जो ध्वनी निघतोय तो या मायक्रोफोन मधनं निघून सॅटेलाइट मधनं तुमच्या डिव्हाइस पर्यंत पोहोचून तुमच्या कानातनं तुमच्या मनामध्ये जाऊन तुम्हाला अनुभवायला मिळतोय. ही सगळीच्या सगळी प्रक्रिया माझी नाही आहे. निसर्गाचे नियम आपल्या शास्त्रज्ञांनी समजून त्या आधारावर जे तंत्रज्ञान विकसित केलं, त्या तंत्रज्ञानाच्या साह्याने हा संवाद होऊ शकतोय. तर ते तंत्रज्ञान मी विकसित केलेलं नाही. तुम्हाला जे काही समजतंय ते तुम्हाला समजतंय, त्याच्यावर माझं काही नियंत्रण नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं काय आहे? या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं तर काहीच नाही. परंतु अहंकार विमूढात्मा, मी प्रवचन देतोय, अशी जर माझी कल्पना असली तर ती कल्पना किती चुकीची आहे. अशा प्रकारे जर मला आतून बोध झाला तर हे प्रवचन मी करतोय अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा अहंकार माझ्यामध्ये अजिबात यायला नको. ठीक आहे. तर अशी कृपा जर आपल्यावर झाली तर ती शारदेची सरस्वतीची कृपा आहे असं समजून आपण हात झटकायचे आणि जे होत आहे ते बघायचं, ऐकायचं. ज्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग आणि दुःखे, विपत्ती आणि शोक ही पोचली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो. म्हणजे इथे जे काही मला दिसतंय त्यापैकी कुठलीही गोष्ट मी तयार केलेली नाही. हे सगळंच्या सगळं इथे निसर्गाच्या नियमांप्रमाणे होत आहे, घडत आहे आणि देवाच्या कृपेने उपलब्ध आहे माझ्यासाठी. तर मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे ह्याच्या प्रेमात पडायची काही गरज नाही. प्रेमात जर आपण पडलो तर मग ती गोष्ट जाईल ना एका दिवशी. तर जी गोष्ट आज मला दिसते ती केव्हा तरी जाणार आहे. त्यामुळे आत्ता जर त्या वस्तूमुळे मला सुख मिळत असेल तर ती वस्तू गेली किंवा तिच्या वियोगामुळे किती दुःख होईल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची आसक्ती असूच नाही माणसाला. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी. आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील, ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे म्हणजे व्हॉट एव्हर वी शुड नॉट बी डुईंग, जे शास्त्रांनी आपल्याला सांगितलं की करू नका, तशा प्रकारे आपण जर करतो म्हटलं तर तशा प्रकारचे चंचू प्रवेश करतील. म्हणजे दे विल ट्राय टू स्नीक इन. निषिद्ध आचरणे म्हणजे द थिंग्स वी शुड नॉट बी डुईंग. आचरण म्हणजे व्हॉट एव्हर वी डू, आणि निषिद्ध म्हणजे जे करू नये असं सांगितलंय ते प्रोहिबिटेड ऍक्टिव्हिटीज. ते करण्याची प्रवृत्ती आपल्याला आपल्या इंद्रियांमधून चंचू प्रवेश करतील. चंचू प्रवेश म्हणजे कसं असतं की आता लांब अशी चोच असते ना, त्याच्यातनं समजा काहीतरी हात आला किंवा तुम्ही स्ट्रॉनी समजा काही ओढलं ना, त्याला आपण म्हणू चंचू प्रवेश. छोट्याशा ओपनिंग मधनं एखादी गोष्ट आत गेली तर आपल्या इंद्रियामधनं जे आपण आचरण करायला नको ते सगळं आचरण चंचू प्रवेश करतं. कसं करतं की आपली इंद्रिय समजा चुकीच्या जागी उघडी असली तर तिथे जे काही चुकीचं होत आहे ते आपल्याला दिसेल, अनुभवायला येईल. आणि ज्या गोष्टी करायला नको
त्या गोष्टी करण्याकडे मनाचा कल असतो. सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की स्टॅच्युटरी वॉर्निंग. एक जण गेला सिगारेटचं पाकिट घ्यायला, तर त्याला त्यांनी दिलं असेल दुकानदारांनी सिगारेटचं पाकिट. तर त्याच्यावर जे काही चित्र होतं ते नेहमीच नसेल ना. त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं की सिगारेट सिगारेट स्मोकिंग इज हा इंजुरियस टू हेल्थ. हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. तर तो म्हणतो की नाही नाही, ह्या चित्राचं जे आहे ना ते नका देऊ. ते जे थ्रोट कॅन्सरचं आहे ना ज्याच्यावर चित्र, ते मला द्या. दॅट इज माय ब्रँड. अशा प्रकारे समजा आपण माहीत असून देखील एखादी गोष्ट करतोय. आज काय काहीतरी आनंदाचा दिवस आहे, सो आय हॅव टू सेलिब्रेट. देअर फोर आय एम गोइंग टू हॅव ए ग्लास ऑफ अल्कोहोल. एक दिवस काय आहे तर मला आज बरं वाटत नाही, माझा मूड ठीक नाही आहे. गम भुलाने के लिए मैं तो पिए जाऊंगा, लेट मी हॅव ए ग्लास ऑफ अल्कोहोल. असं करत करत आपण कारण शोधतो. वी फाइंड एक्सक्युजेस. आपण निमित्त शोधतो. वी फाइंड ओकेजन्स. वी ट्राय टू सर्च फॉर ओकेजन्स. तर कधी म्हणतो की मी सेलिब्रेशन मध्ये पिणार आहे दारू, आणि दुसऱ्यांदा म्हणतोय की मी दुःखी आहे म्हणून पिणार आहे दारू. म्हणजे काय? दारू पिणारच आहे. कशा करता पिणार आहे? काही झालं तरी पिणारच आहे. अशा प्रकारे जगातले विषय इंद्रियांच्या मार्फत आपल्या मनामध्ये चंचू प्रवेश करतात. त्याच्यापासून स्वतःला वाचवायचं. त्याचे कसं वाचवू आपण? तर ते अभ्यासाने, अजून काहीच नाही त्याला. त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. आता एखाद्या दरवाजामधनं समजा काहीतरी येणार असलं, समजा एखादा चोर येणार असला, तर आपण समजा त्या दरवाजाला पूर्ण ब्लॉक करून टाकलं, मोठा धोंडा ठेवला तिथे, ए हेवी स्टोन, तो चोर येईल का आत? व्हॉट इज दॅट स्टोन? मनाचा निग्रह. तो मनाचा निग्रह जर असला की नाही, कितीही काही झालं तरी सुद्धा मी हे करणार नाही म्हणजे नाही, म्हणजे मग तो जो चंचू प्रवेश आहे त्या विषयाचा, तो होणार नाही. तर तशा प्रकारे आपल्याला निग्रहपूर्वक आपली जीवनशैली जशी आहे तशी ठेवणं फार आवश्यक आहे. ऐस ऐसिया आई ती, जयाची परी असती, तोची ज्ञानसंपत्ती गोसावी गा. अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असं समज. द वन हू इज कम्प्लिटली डिटर्मिंड, कम्प्लिटली डिसिप्लिन्ड, असाच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असं समज. आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया. आता आणखीही एक ज्ञानाचं लोकोत्तर लक्षण सांगतो अर्जुना, ते ऐक. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो आता आपण बघायचा की आता आपण थांबायचं, हे तुम्ही मला सांगा. ह्याच्यात 9वा श्लोक असं लिहिलाय, पण तो ऍक्च्युली 10वा आहे. डिपेंड्स अपॉन वेदर पहिला श्लोक त्यांनी इन्क्लूड केलाय किंवा नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणखीन याच्यापेक्षा जास्त क्लिअरली, जास्त विविडली आणि जास्त ग्राफिकली ऐकायची इच्छा आहे का आणखीन कोणाची? एवढं पुरे ना? दिस इज इनफ, राईट? तर हे ऐकल्यानंतर सुद्धा जर आपण विषयांमध्ये आसक्त राहिलो, तर आपल्यासारखे अभागे आपणच. म्हणून तर आपल्या चिंतनासाठी गर्दी होत नाही. या चिंतनात समजा आलो तर आपल्याला जगामध्ये जे जे एन्जॉय करायचंय ते बंद होऊन जाईल आपलं. एक याज्ञवल्क्य ऋषी होते, त्यांना 2 बायका होत्या. एक गार्गी होती आणि एक मैत्रेयी होती, राईट?
तर ते सगळं सोडून जंगलात जायला निघाले आणि त्यांनी सगळी संपत्ती जी आहे ना, ती 2 राण्यांमध्ये इक्वली वाटून टाकली. तर ती त्यातली जी हुशार होती राणी, तिच्या लक्षात आलं की हे जंगलात चालले एवढं सगळं वैभव सोडून, म्हणजे जंगलामध्ये इथल्यापेक्षाही चांगलं काहीतरी आहे, अशी तिच्या मनामध्ये शंका नाही खात्री होती. तर तिने काय केलं की तिच्याजवळ जी संपत्ती आली होती तिच्या वाट्याला, ती सगळी तिने त्या दुसऱ्या राणीला देऊन टाकली. आणि ती म्हणाली की तूही घेऊन टाक, मी ह्याच्यासोबत जाणार आहे बघायला की हा तिकडे का बरं चाललाय. असं जोपर्यंत आपल्याला ह्या जगाबद्दल वाटत नाही की ह्या जगामधली सगळी सुख आणि सगळी आकर्षणं सोडून वेदव्यास, शंकराचार्य, विनोबा, प्रभुपाद हे सगळे ह्याच्या मागे का बरं लागले. व्हाय डिड दे चेस दिस अँड नॉट द थिंग्स इन द वर्ल्ड. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन जर आपण बघितलं तर आपण थक्क होऊन जाऊ की तितकी वाईट परिस्थिती शत्रूची पण होऊ नये कधी, अशी त्यांची वाईट परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून सुद्धा त्यांनी मार्गक्रमण करत आपल्याला हे ज्ञान कसं प्राप्त होईल त्याचा ध्यास धरून ते ज्ञान प्राप्त केलं. आणि ते सगळं सरस्वतीच्या कृपेने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. त्याच्याबद्दल आपण त्यांचे जितके ऋणी राहू तेवढं कमीच आहे. त्याबद्दल तुम्हाला काही चिंतन करायचं का? एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग अबाउट दिस? नाही, मला काय विचारायचं की काही ऋषी आहेत जे आपले काय मला वाटतं योगानंद परमहंस वगैरे, की त्यांनी सुद्धा तशीच काळजी घेतली असेल आपल्या शरीराची, की पुढे जाऊन असं नको व्हायला, पण स्टील दे डाईड ऑफ कॅन्सर किंवा काय, मोस्ट आय थिंक कपल ऑफ देम. तर मग ते काय. हे पहा, हे शरीर जे आहे ना ते कुठल्या ना कुठल्या कारणाने एक दिवस नष्ट होणारच आहे. स्वामी परमहंस योगानंद यांना कॅन्सर झाला होता किंवा नाही मला माहित नाही. रामकृष्ण परमहंसांना झाला होता नक्कीच, त्यांना हा. थ्रोट कॅन्सर हा, झाला मग होता. ते असतील थ्रोट कॅन्सर. परमहंस योगानंद जे होते ना, ते तुमच्या इथे एन्सिनिटासला राहायचे. तर त्यांनी जेव्हा देह सोडला आपला, तेव्हा त्यांचा देह 15 दिवस पर्यंत कुठल्याही प्रकारे कुजला हो नव्हता, हो. डिग्रेड नव्हता झाला. तो एका काचेच्या मोठ्या दालनामध्ये लॉस एंजलिसमध्ये ठेवला होता एका जागी. येस. राईट. सो ही हॅड द पॉवर्स टू प्रिझर्व हिज बॉडी इवन आफ्टर डेथ. म्हणजे त्यांचं शरीर इतकं शुद्ध होतं, इतकं पवित्र होतं की जे त्यातला प्राण गेल्यानंतर देखील अनेक दिवस अतिशय शुद्ध आणि पवित्र राहिलं. तर हा चमत्कारच म्हणायला पाहिजे ना. अशा प्रकारचा चमत्कार किंवा अशा प्रकारची सिद्धी सहज प्राप्त होऊ शकते. म्हणजे माझी खात्री आहे, म्हणजे माझा विश्वास आहे असं म्हणा, तुम्ही अंधविश्वास आहे असंही समजा, की ज्ञानेश्वरांचं शरीर जसं त्यांनी सोडताना होतं, त्यांनी संजीवन समाधी घेताना होतं, तसंच तसं शरीर अजूनही तिथे तसंच्या तसंच आहे, अशी माझी श्रद्धा आहे. जाऊन कोणी बघत नाही, एखाद दोन माणसांनी जाऊन बघितलेलं असं म्हणतात. म्हणजे अगदी अलीकडे सुद्धा कोणीतरी बघितलेलं आहे. गेल्या 100-200 वर्षामध्ये कोणीतरी आतमध्ये जाऊन त्यांचं शरीर किंवा ते जसे ध्यानावस्थेत बसले होते 700 वर्षापूर्वी, तसे अजूनही बसलेले आहेत. म्हणजे त्यांचं शरीर अजूनही त्या अवस्थेत आहे, कुठल्याही प्रकारचं डिग्रेडेशन न होता, असं म्हणतात. चांगदेव महाराजांची गोष्ट आहे की जे 1400 वर्ष जगले. किंवा आत्ताच्या काळामध्ये महाअवतार बाबाजी आहे, ज्यांचा जन्म इसवी सन 208 वगैरे मध्ये किंवा तरी झाला होता, किंवा 205. आता ते किती वर्षाचे असतील? 1820 इतके वर्षांचे ते. अजूनही त्यांचा देह जसा आहे तसाच आहे.
परंतु त्या देहाने आपण करतो काय? त्या देहाने समजा आपण लोकांना त्यांच्या मुक्तीचा मार्ग जर दाखवू शकलो तर चांगली गोष्ट आहे. नाही तर जर देह ठेवला आपण आणि त्या देहातून आपण सुख कसं उपभोगू शकू असा विचार केला तर ते प्रकृतीला मान्य नाही. ते जर झालं तर 1400 वर्षाच्या म्हाताऱ्याला 14 वर्षाच्या मुलीकडनं दीक्षा घ्यावी लागते इव्हेंच्युअली, तेव्हा त्याला मुक्ती मिळते. म्हणजे महावतार बाबाजी जे आहेत ते कुठे अडकलेत वगैरे असं माझं म्हणण्याचा अजिबात अर्थ नाही आहे. महावतार बाबाजींचा जो अवतार आहे तो एका विशिष्ट कार्याकरता सुरू आहे. त्यांच्याच तर परंपरेमध्ये परमहंस योगानंद होते ना. तर जर त्यांनी शिकवलेला क्रियायोग आपण शिकू शकलो आणि त्यानुसार जर स्वतःच्या स्वरूपाचा बोध करू शकलो तर अतिशय उत्तम, अवश्य करावा. परंतु देह खूप दिवसांसाठी राहावा अशी आपण अपेक्षा पण करू नये आणि इच्छा तर बिलकुल बाळगू नये मनामध्ये. जे काही या देहाचे भोग असतील प्रारब्धानुसार किंवा आपल्या पूर्वकर्मानुसार, आपण एवढं तर एन्श्युअर करू शकतो ना की ह्या जन्मात आपण अशा प्रकारच्या गोष्टी करणार नाही की ज्याच्यामुळे आपल्याला तशा प्रकारचा दुःखद प्रसंग येईल. ते आपण करू शकतो. ते करत राहावं जेवढं आपल्याला शक्य आहे, जे आपल्याला समजतंय. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपण शिकलेलो आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित कराव्यात. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तरी देखील कष्ट होणार नाहीत अशी शाश्वती नाही आहे. यू मे स्टिल सफर फ्रॉम सम डिझीज. इफ दॅट डिझीज is going to happen according to your destiny, according to your karma. Even though you may undergo that disease, you will know that you are not the body. Therefore, the disease will not make you miserable. जे तुमच्या देहामुळे तुम्हाला कष्ट होतील, परंतु तुम्ही देह नसल्यामुळे किंवा तुम्ही मन नसल्यामुळे किंवा तुम्ही देह किंवा मन नाहीये हे माहिती असल्यामुळे तुम्हाला दुःख नाही होणार. कष्ट होतील, कष्ट अवश्य होतील. आता आपला हा गीतेचा वर्ग आणखीन तासभर जर चालला तर तुम्हाला कष्ट होईल. आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.